बातमीचे प्रायोजक आहेत ओल्ड चाचा मच्छी ढाबा। खास ग्राहकांसाठी नवीन वर्षानिमित्त एकूण बिलावर 20% डिस्काउंट। खवय्यांसाठी स्पेशल मच्छी आयटम येण्याचे एकमेव ठिकाण ओल्ड चाचा मच्छी ढाबा, शरणाळ क्रॉस, धुळखेळ ब्रिज, सोलापूर बिजापूर नॅशनल हायवे जवळ। आर्णी तहसील समोर काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र मोगेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जागल आंदोलन सुरू आहे। या अनोख्या आंदोलनाची राजकीय सह प्रशासनात जोरदार चर्चा सुरू आहे। शेतकरी वर्ग ज्या प्रकारे त्यांच्या शेतात शेती पिकाची जागल करून वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करतात, अगदी त्याच प्रकारे सरकार आणि प्रशासनाला झोपेतून जगवण्यासाठी काँग्रेसकडून अनोखं आंदोलन करण्यात आले आहे। काँग्रेसच्या जागल आंदोलनाला शिवसेना राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला असल्याचेही समोर आलं आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेले आहे आणि यामध्ये प्रामुख्याने दुष्काळग्रस्त जिल्ह्यामधूनच्या यादीमधून जवळपास हा जिल्हा वगळण्यात आलेला आहे। तसंच पीक विम्याचे जे पैसे आहे इथल्या कास्तकारांना खूप कमी कास्तकारांना भेटले किंवा नगण्य अमाऊंट त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि अनेक ठिकाणी या जिल्ह्यामध्ये हमी भावापेक्षा कमी रेटमध्ये कापसाची खरेदी होत आहे आणि याच्यासारखे अनेक प्रश्न या जिल्ह्याच्या कास्तकारांसमोर उभे आहे। या सर्व गोष्टी असतानाही हे शासन जे आहे या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि यांची समस्या जी आहे यांना गांभीर्याने न घेता कुठेतरी जे स्टेटमेंट येतात ते कुठेतरी दिशाभूल करणारे स्टेटमेंट राज्य सरकारकडून येतात आणि जेणेकरून या जिल्ह्याचे जे महत्त्वाचे विषय आहे त्यांच्याकडून बगल देण्यात येण्याचा प्रयत्न दिसत आहे आणि म्हणून शासनाचं लक्ष या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वापस आणण्यासाठी हे जागल आंदोलन होत आहे। रात्रभर जागल करून जसा कास्तकार त्याच्या शेतामध्ये त्याच्या पिकाचं रक्षण करण्यासाठी रात्रभर जागतो, त्या हिशोबाने आम्ही इथं जागल करत आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न वापस शासनाच्या दरबारी आणि त्यांच्या लक्ष वेधण्यासाठी घेत आहे।